नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक कथा ऐकणार आहोत। कथेचे नाव आहे वाईट मित्रांची संगत। राहुल, गणेश हे दोन भाऊ होते। दोघेही एकाच शाळेत शिकत होते आणि एकाच वर्गात होते। पण राहुल अभ्यासात हुशार होता। त्याचा भाऊ गणेश अभ्यासाचा कंटाळा करायचा आणि अभ्यास न करण्याची अनेक कारणे शोधायचा। राहुलचे मित्र अभ्यासू होते आणि गणेशचे मित्र कामचुकार व आळशी होते। राहुल त्याचा भाऊ गणेशला त्या मित्रांना सोबत राहण्यास टाळण्यास सांगत असे, पण गणेशने त्याला खडसावले आणि त्याला स्वतःच्या कामावर लक्ष घालण्यास सांगितले। गणेशचे मित्र शाळेत जाण्यासाठी घरून निघायचे आणि वाटेत कुठेतरी जायचे। कधी ते उद्यानात बसायचे, कधी कुठेतरी खायला प्यायला जायचे, मज्जा करायला जायचे, तर कधी सिनेमे बघायचे। गणेशही त्यांच्या सहवासात आला आणि त्यानेही हळूहळू शाळेत जाणं सोडून दिले। गणेशही त्या मित्रांसोबत बाहेर खात पिऊन मजा करत असे। राहुलला त्याच्या या प्रकारची वर्तणुकीमुळे खूप काळजी वाटत होती। गणेश, तू असाच वागशील तर पेपरमध्ये नापास होईल। एक दिवस गणेश शाळेत जात होता। त्याचे मित्र त्याला भेटले आणि त्यांनी सांगितले की त्याला आज शाळेत जायचे नाही। आपण सर्वजण आपला मित्र हरीचा वाढदिवस साजरा करू आणि बाहेर खायला पिण्यासाठी जाऊ, खूप मजा करायला जाऊ। सुरुवातीला गणेशने नकार दिला, पण मित्रांच्या वारंवार समजावून सांगितल्यावर तो त्यांच्यासोबत गेला। गणेश त्याच्या मित्रांनी खूप पार्टी केली आणि त्या दिवशी ते शाळेत गेले नाहीत। तो आणि त्याचे मित्र सतत असेच करायचे। शाळेत पेपर होता, ज्यात गणेश आणि त्याचे मित्र पास होऊ शकले नाहीत। ते सर्व नापास झाले, परंतु राहुल यावेळी पहिला आला। गणेशने मार्कशीट घरी नेली, जी त्याच्या आईवडिलांनी पाहिली आणि खूप दुःखी झाली। माझा एक मुलगा अभ्यासात इतका हुशार आहे आणि दुसरा निरुपयोगी आहे, याचे त्याला वाईट वाटले। गणेश कोणत्याही विषयात पास होऊ शकला नाही। गणेशचे आईवडील खूप दुःखी होते। ते कोणाला काही बोलत नव्हते, पण आतून ते खूप दुःखी होते। त्यांनी विचार केला की आता मी इतरांना काय सांगू? माझा मुलगा एकाही विषयात पास होऊ शकला नाही। अशा प्रकारे गणेशने त्याचे आई आणि वडील खूप काळजीत आणि दुःखी पाहिले, ज्यावर त्यालाही वाईट वाटले। गणेशने त्याच्या पालकांना पुढच्या पेपरमध्ये पास होण्याचे आश्वासन दिले। गणेशने त्याच्या सर्व मित्रांना सोडले, ज्यामुळे हे दिवस पाहायला मिळाले। त्या सर्व फसव्या मित्रांना सोडून त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले। त्याचा परिणाम असा झाला की वर्षभराच्या मेहनतीने तो सर्वच पेपर उत्तीर्ण झाला। यावर त्याचे आईवडील खूप खुश झाले आणि त्याने आपला मुलगा गणेशने मिठी मारून त्याचे अभिनंदन केले। गणेश कळून चुकले होते की जशी संगत तसं फळ मिळेल। मित्रांनो, ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।